आमच्या गावाकडल्या आळीतल्या शिवाभक्तिनीचं अंगण भारी ओबडधोबड. आणि अंधार तर मी म्हणतेला. चांदणं नसल्यावर तर तिच्या घरी जायचं म्हणजे विंचू काट्याची भीती वाटते आणि तिच्या घराभोवतून येणाऱ्या रातकिड्यांच्या आवाजानं जीव घाबरायला होतो. इतकं तिचं घर खोनपाट आता. पण बाई, मी गावाकडे गेले ना की हटकून तिच्या घरी जातेच जाते. मग बरोबर आमचा कंदील असू दे अगर कोणी नसू दे, मला ते चालतं. झम्माट्यानं पावलं उचलीत मी आपली जाते, तर मिणमिणत्या उजेडात ती नेहमी घाण्याच्या बैलाला हाकलीत त्याच्या मागून चाललेली दिसतेच. अशा वेळी मला बघून ती, अगं कवा आलीस, असं विचारित जेवायला आग्रह करते. मग मी, तिचा नवरा गोपाळा आणि ती आमटी भाकरी खात बसतो. ताज्या करडईच्या तेलात चटणी कालवून ती अर्ध्या भाकरीवर माखीत तिनं त्या भाकरीचा मुटका करून मला दिला की मीही सुखावते. पोटी पोरबाळ नसलेल्या शिवाभक्तिनीला अशावेळी मजा वाटते आणि मग मी न सांगताच जेवण झाल्यावर घाण्याजवळच्या भिंतीला टेकून ती, राना मागली तुळस, पाना फुलानं फुलली, पैंजनाच्या भारू भार, गवर कशी ग लवली, असली गीतं मला मोठ्या हौसेनं शिकवू इच्छिते. अशावेळी गोपाळा देखील ती कुठं अडखळली म्हणजे ती गातेलं गीत स्वतः सांगू लागतो. तर मध्ये एकदा अशीच गंमत झाली. पंचमीच्या वेळी म्हणतात ते फेराचं एक गीत शिवाला येत नव्हतं पुरेपूर. म्हणताना हा गोपाळाच मला ते गीत तालासुरावर सांगत सुटला. गई भरूनी गईच्या मांड्या, जशा काय पालखीच्या दांड्या, गई कपिले ग कपिले, गई भरूनी गईचं पोट, जशी काय कापसाची मोट, गई कपिले ग कपिले. आणि मग घोळून घोळून त्यानं बराच वेळ हे गीत संपवलं. तशी शिवा म्हणाली, तुमचं पुरे हं, बायकासनी मागं सारशिला गीतं म्हणायची म्हटल्यावर. म्हणताना मग गोपाळा पण बोलला, आमची आई बहिणीला शिकवायची, तर ध्यानात धरलं गा आम्ही, पण काय बिघडलं गा मग हा. अशी मग आम्ही जरा हसलो, बराच वेळ आठवतील ती गीतं म्हणत राहिलो. अखेर शेवटी मग गोपाळानं सालम सलकी खेळून दाखवली आणि खायल्या आळीला वैल्या आळीला, कशाचा गलबला राम हा जलमला, बिनल्या घेऊया बारशाला जाऊया, पंढरपूर परगणा, विठूच्या दरवाजावर मोत्यांचा खेळणा, हलवा बायानो हलवा सयानो, परसरामाला, मी गुंतले कामाला. हे नवीन गीत मला मोठ्या हौसेनं दिलं. त्या सरशी शिवाभक्तीन ते घोकीत बसली. मी पण त्यात माझा सूर मिसळला आणि लागलो की गोपाळा सकट आम्ही हे गीत गायला. अगो बाई, आमच्या आवाजानं उभी गल्ली गोळा झाली आणि पंचमी आत्ता कुठून आली म्हणून विचारत सुटली. तर तशी घाण्याचा बैल सोडून त्यांच्यापुढं कडबान पेन टाकीत गोपाळा म्हटला कसा, पोरगी लय रोजानं आली तर बसलो गा गीत शिकवीत. आपण काय पंचमी खेळत नाही, पण ही पोरगी आली की पंचमीच आली समजून बसलो गा घटकावर, जीवाला खुशालीत आणीत काय की. म्हणून मग गीतांचा नाद असलेल्या 4-2 म्हाताऱ्या पण तिथं दारात बसल्या आणि त्यांनी पण दिली गीतांची झुम्मड उडवून. त्या नादानं शिवानं मी, आकडी घालू छकडी, पैंजन फाकडी, सवामनी राया, झकडी घालू आम्ही साजणी बाया, हा खेळ खेळत तिथलं अंगण असं घुमलं की पंचमीचा नखरा त्यापुढं फिक्काच पडावा बाई. विचारा पाहिजे तर शिवाला. हे बघा बाई, मी उगीच कशाला खोटं बोलू. आमच्यासारख्यांचा हात नित्यनियमानं कामाधामाचा आणि म्हणून सदा भिंगरी बांधलेली. म्हणजे घरातून कामाकारणानं नेहमीच बाहेर जायची वेळ, भटकंती जशी काय आमच्या हाडीमासीच खेळलेली. हां, तर परवा काय गंमत झाली की मी एका छापखान्यात सकाळी लवकर निघालेले. आमच्या घरापासून ते ठिकाण 10 मिनिटाच्या रस्त्यावर, म्हणजे तिथं जायला वेळ लागायचं काही कारण नव्हतं. पण मला तिथं पोचायला वाजले तब्बल 12 आणि हातातल्या कामाचे 3:13 व्हायची वेळ आली. म्हणजे त्याचं असं झालं की मी आमचं घर 8ला सोडलं आणि आपली नेहमीच्या रस्त्यानं निघाले. तर वाटेत मला एक बहुरूपी दिसला. तशी मी वाटेतच थांबले. ओळखीचा आहे का पाहावा हा हेतून आणि त्याच्याकडून एखादं गीत मिळालं तर बघावा हा मानस. आता काय करावं बाई, जीवाला जशी काही चुटपुटच लागली. म्हणताना जाऊ दे, गेला गेला तर, ह्या भावनेनं आपली पुढं निघाले. पण पाय उचलतोय कुठं, कारण हा एकदा दृष्टीआड गेला की पुन्हा कधी उगवेल याचा नेम नाही. हा अनुभव अनेकदा आलेला.
त्यामुळे एका ओळखीच्या दाराशी उभं राहून तिथल्या माणसांची गप्पा मारीत उभी राहिले. तेवढ्यात तिथं गोवऱ्या विकायला एक बाई आली. मला तिनं गोवऱ्या पाहिजेत का असं विचारलं. तशी मी आमच्या घरात चूल नव्हती तरी हो म्हणाले. पण तिला अट घातली की गीतं देशील तर घेईन. म्हणताना ती बोलली कशी, साऱ्या पाक घे मग देईन गीतं, नाहीतर इथं आमच्याजवळ टाईम नाही आहे. गीतं बोलत बसून काम कोण करेल. त्या सरशी मी तिला त्या गोऱ्याची किंमत विचारली तर कळलं की 2.5 रुपये. बाई ग, पण विचार केला, 150 गोरी घेऊन करणार काय. खटकाभर गप्पा, खिशात 3 रुपये होतं तर त्यातले 2.5 तिच्या हातावर टिकवून गीतं मागितली. माझी ही झटपट भवानी बघून ती बाई माझ्या तोंडाकडे बघतच राहिली. तिनं मग डोईवरच्या गोऱ्या खाली उतरल्या, चुंबळ गुडघ्यावर अडकवली आणि भिंतीला टेकून बसत तिनं मला गीत दिलं. सावित्री भावजई बसुनी कुंकू तू लाव, साता नवसाचा भाव. आणिक एकदम बोलली, लई गीतं येत नाही ती, जात्यावर बसतंय कोणता आता गीतं बोलावीत. पण माझ्या सरावातील हा नकार होता. म्हणताना मी तिच्याशी गोडीनं बोलत राहिले. बराच वेळ होई नाहीचा बेत झाला आणि रंगला देखील. अखेर शेवटी मग रस्त्यावर आम्हाला बघायला माणसं गोळा व्हायला लागली. तशी तिनं मला गीतं सांगितली. हसू नको पराण्या, हसू कोण्या प्रकाराचं, जाईल पाणी तुझ्या चतुर घराण्याचं. शेजे बाजेवरी सतरंजी भिंगाची, तेजावून निजली गवळण चुनडी रंगाची. उगवला सूर्यदेव जाऊन बसला आदमासी, बघतो हाल हवा दुनिया आवरती कशी. आणि मग तेवढ्यावरून भागवून तिनं त्या गोऱ्या माझ्या पुढ्यात ओतल्या आणि चालली की बुट्टी घेऊन खुशाल. आता काय करावं हिला. मला जरा खुळ्यासारखं झालं म्हणून तिला हाळी दिली तर ती पण गेली. पुन्हा नव्हे कुठं पळाली. मी आपलं पाहतच राहिले. इतक्यात तो बहुरूपी कुठूनचा उगवला आणि त्यानं त्या गोऱ्या आपल्या झोळीत कोंबायला सुरुवात केली की त्या सरशी माझ्या आसपासचे लोक कुजबुजले. पण मी असू दे म्हणाले, कारण बहुरूपी ओळखीचा होता. आणि त्यानं वरचेवर आमच्या घरी येऊन सखूबाई साळूबाई लग्नाला चला, तुम्ही लग्नाला चला असलं गीत गाऊन आमची करमणूक केली होती. एवढंच नाही तर गावाला गेला कुण्या चुडा माझा नालबंदी, मातीचा महादेव म्याग पूजिला वाळूमंदी. या गीताचा मी विचारलं म्हणून अर्थही सांगितला होता. त्या कारणानं त्याला मी बोलू शकत नव्हते आणि बोलले म्हणून तो ऐकणाऱ्यातला पण नव्हता. कारण हाताला येईल डोळ्याला दिसेल ते मागून घेत आपलं 18-20 दारिद्र्य आमच्यापुढं बोलून दाखवायची त्याला खोड होती. म्हणून मी गप्प बसले. पण तो जेव्हा गोऱ्या घेऊन निघाला तशी मी त्याला गीतं कधी देशील असा नेहमीचा प्रश्न विचारला. त्या गोऱ्या बांधून पाठीवर टाकलेले धोत्राचे गाठोडे नीट बसवीत आणि भात झोडताना गो रात गेली सारी, सुवारा डालताना गो रात गेली सारी, मलन करी येताना गो रात गेली सारी अशी माझ्यापुढं बडबड करीत म्हणाला कसा. कोकणात जाऊन गीता आणतो जकास असली, गौऱ्या घरातच न्यायच्या नवजी. म्हणजे मला वाटलं हा आपल्या घरी घेऊन चाललाय गोऱ्या आणि त्याच भ्रमात मी चेहरा टाकून त्याच्याकडे बघतेली. पण बाई, त्याचा हा प्रश्न ऐकून माझी तारांबळ उडाली आणि मी बोललेच नाही. पण तो मात्र आमच्या घराच्या वाटेनंच चालताना मागं वळून मला जरा रागानंच बोलला. असं रस्त्यात बसून शहाण्या लोकांनी जग नावं ठेवते, आता गीतच लागत्यात तर पोत्याने आणतो काय. त्या सरशी मी खडबडून जाग यावी तशी दचकले आणि खाली मान घालून छापखान्याकडे निघाले. पण बघते तर काय 12 वाजून गेलेले आणि छापखाना कधीच बंद झालेला.